नमस्कार मंडळी. काल आमच्याकडे भरपूर पाऊस लागला होता आणि बघा दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि किती काळोख पडला आहे. आणि आता पाऊस गेल्यानंतर पिल्लू बसली आहे गॅलरीमध्ये. तिला खूप छान वाटतंय. असा 3-4 दिवसापासून पाऊस लागला होता, तर म्हटलं चला काहीतरी छान बनवावं. तर मी आता खरडा करून घेतला होता. हा रात्रीच केला होता. मी जरा बनवताना जास्तच बनवते, कारण की तो ना मला कधी असा वापरायला लागतो म्हणून. तर आता मी त्याच्यासाठी एक स्पेशल रेसिपी ही मी आधीसुद्धा केली आणि तुम्हाला खूप आवडली ती, मग परत एकदा बनवते. तर आता सकाळी मी चपाती अशी लाटून घेतली आहे. त्याच्यावर हा जो खरडा आहे ना, तो अगदी थोडासा घेऊन, म्हणजे तितका आवडेल तितका, कारण या मिरच्या तिखट नव्हत्या. आणि त्याच्यावर चिरलेली कोथिंबीर टाकली आहे फक्त. आणि जी आपण चपाती फोल्ड करतो ना, ज्याने जास्त घड्या पडतील, जास्त त्याला फोल्ड येतील, अशी मी बघा नेहमी असे पराठे करताना असेच फोल्ड करते, ज्यांनी जास्त घड्या पडतील. मग आता हा जो खरड्याचा पराठा आहे ना, तो आता छानपैकी लाटून घ्यायचा. जेवढा पातळ असेल तरीसुद्धा चालेल आणि जाड असेल तरी चालेल, जशी तुम्ही चपाती करता तशीच. तर तशीच मी ही चपाती आहे ती लाटून घेतली आहे आलटून पालटून. तर आता ती तव्यावर टाकून घेऊया आणि एकदम छान खरपूस खमंग अशी ती भाजून घेऊया. त्याला भाजल्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि तेल जर जास्त लावावं लागलं तर लावा. आणि ही ना एकदम खारीसारखी छान खरपूस भाजायची, खूप छान लागते चहाबरोबर. तर आता मी एका बाजूला चहा ठेवला आहे आणि एका बाजूला ही खरपूस अशी खमंग ही खरड्याची पोळी आहे. मी आधीसुद्धा केली होती. खूप त्याला चांगले व्ह्यूज आले होते आणि खूप तुम्ही प्रेम दिलं होतं त्याला. तर म्हटलं चला आज पण करूया, आणि वातावरण पण तसं होतं ना, म्हणून केलं आहे. तर आता चहासुद्धा झालेला आहे माझा आणि मुलंसुद्धा माझी जाम खुश आहेत, कारण त्यांना खूप आवडतं हे खरड्याची पोळी. चला तर मग तुम्हीसुद्धा करून बघा आणि आवडली का नक्की सांगा. बाय.